ही करते, ही फक्त आपल्याकडून अपेक्षा करते असं नाही, तर आपलाही विचार करते. ही एक गोष्ट त्या नातेसंबंधाचं ते देखील मन मारत असतात. फक्त कधी-कधी आपण ते बोलतो, बोलून दाखवतो किंवा वागण्यातून व्यक्त होतो आणि त्यांना ते जमतंच असं नाही. कारण आपल्याकडे जो काही असा सो कॉल्ड हे प्रकार आहे ना भारतीय संस्कृतीत, की पुरुषांनी व्यक्त व्हायचं नाही. डोकेदुखीच्या पल्याड काहीतरी असतं मायग्रेन. आणि खरं सांगायचं तर अजून सायंटिस्टनं पण एक्झॅक्टली काय आहे, काय होतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे. नवीन जे लोक जोडले जात आहेत, ज्या मैत्रिणी जोडल्या जात आहेत, त्या सगळ्या सबस्क्रायबर्सची मी नावं काढलेली आहेत, जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सगळ्यांना शाउटआउट देणार आहे, सगळ्यांची नावं, काही कमेंट्स, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण थोडासा मला वेळ द्या. 10:15 वाजलेले आहेत सकाळचे आणि मला अजूनही तितकंसं बरं वाटत नाही आहे. काय ते सगळं डिटेल तुमच्यासोबत बोलते. पण आत्ता मला घाईघाईनी घरी जायचं आहे काम बघायला आणि माझे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्यासोबत काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. त्यासाठी मला घाईघाईनी जायचं आहे कम्प्लिटली. पण मी अशी रेडी नाही झालेली आहे. थोडंसंच काहीतरी आवरलेलं आहे मी. चेहराही जरा माझा सुजलेला दिसतोय. सगळं तुम्हाला सांगणारे, शेअर करणारे. बस एकदा जाऊन त्यांना भेटून येते. एक थोड्या वेळाचंच काम आहे, 20-25 मिनिटाचं काम आहे, ते करून येते आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. हे जे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते, हे काम साधारण 1 महिना 20 दिवस वगैरे पूर्वीचं असेल आणि तेव्हा साधारण हे एवढं माझ्या घराचं काम झालेलं होतं. 2 बेडरूम तुमच्यासोबत शेअर केल्या, मास्टर आणि किड्स. हे आहे किचन आणि इथे सगळं असं काम चालू होतं. तुमच्यासोबत थोडंसं लेट प्रोग्रेस शेअर करते आहे घराची. याच्यामागे माझी काही रिझन्स आहेत, ती केव्हा तरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. मठात आले. हा मठ आत्ताही रिसेंटली मी एकदा तुमच्यासोबत नक्कीच शेअर केलेला होता. सदाशिव पेठेत आहे पुण्यामध्ये. खूप प्रसन्न, खूप शांत, खूप सात्विक आणि अत्यंत साधं वातावरण इथे आहे. खूप लहानपणापासून इथे मी जाते. आमच्याकडे जवळजवळ 2-3 पिढ्या झाले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, या दोघांचीही उपासना, साधना, भक्ती ही केली जाते. नेक्स्ट डे दुपारी 1:15 वाजता परत एकदा व्लॉग सुरू करते मी. कारण काल मी जसं म्हणलं की मला बाहेर जाऊन महत्त्वाची कामं आहेत. घर बघायचं आहे. घर बघायला 2 वेळेला गेले. एकदा मी गेले. आमच्या आर्किटेक्ट मॅडमबरोबर काही गोष्टी डिस्कस करायच्या होत्या. जसं की आता कलर शेड पॅलेट आलं होतं. काय वॉल्सना कसं कलर करायचं वगैरे या पद्धतीने. खूप तर काही असं नाही करणार आहे, पण जे करणार आहे ते सटल आणि छान असं करायचं आहे. आणि त्यानंतर परत आई आली. मग आईने पण खूप दिवसात पाहिलं नव्हतं घर. मग आईलाही दाखवलं. आणि मेनली काय झालं माहिती आहे का, की जसं आता प्रचंड मला मायग्रेन झालं होतं, प्रचंड मला हायपर ॲसिडिटी झाली होती. त्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का, ते जसं उतरायला लागतं तसं कुठेतरी ना बॅक पेन वगैरे अशा काही गोष्टी होत असतात. नेक पेन, बॅक पेन. आणि मग त्याला पण जरा केअर करावं लागतं. मुळातच खूप जणांना असं वाटतं की मायग्रेन इट्स लाईक हेडेक, म्हणजे डोकेदुखीच आहे. पण नाही आहे. ॲक्च्युली डोकेदुखीच्या पल्याड काहीतरी असतं मायग्रेन. आणि खरं सांगायचं तर अजून सायंटिस्टनं पण एक्झॅक्टली काय आहे, काय होतं मेंदूमध्ये आणि काय नाही समजलेलं आहे. आणि त्यामध्ये ना तुम्हाला खूप विश्रांती, आवाज नको, प्रकाश नको, योग्य मेडिकेशन, योग्य डाएट, ह्या गोष्टींना खूप मॅटर करतात आणि ज्या सध्या माझ्या अजिबात होत नाहीत. काल मला घरी येता बऱ्याच वेळ गेला. तुम्ही बघितलं, मठात गेले, मग बाकी पण काय काय कामं होती. आईकडे गेले, मग परत वेणूला सोडायचं होतं मला आईकडे. असं करत खूप यायला लेट झाला. आणि मग येता ना मी स्वतःसाठी काही गोष्टी खरेदी केल्यात, ते तुमच्यासोबत शेअर करते. पण आता आधी सगळ्यात पहिल्यांदा मला जरा खिचडी खायची आहे. कारण आज एकादशी आहे ना, त्याच्यामुळे माझ्या हाऊसहेल्पनी खिचडी आणलेली आहेत. खिचडी, लाडू हे सगळं खाते. आणि मला चष्माही शोधायचा आहे. 3-4 दिवस झाले. लेट्स सी काय काय गोष्टी करता येतात. बाहेरही जायचं आहे घराच्याच कामांसाठी. आता तुमच्यासोबत शेअर करते. काही गोष्टी स्वतःसाठी खरेदी केलेल्या आहेत आणि मला ना ह्या माझ्या ब्लॉगच्या निमित्ताने सगळ्यांना सांगायचं आहे. सगळ्यांना म्हणजे स्त्री पुरुष दोघांनीही, आणि वयोगट कोणताही असू दे, अगदी ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन झाल्यानंतर सुद्धा
अधूनमधून स्वतःसाठी ज्या गरजेच्या आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या कम्फर्ट देणाऱ्या आहेत, ज्या आनंद देणाऱ्या आहेत, ज्या हौसेच्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला घेणं शक्य आहे, त्या जरूर घेत जा. आणि मला असं वाटतं कपलमध्ये पण ना एकमेकांना तुम्ही सपोर्टिव्ह असलं पाहिजे. हे कशाला, हे नकोच, हे काय आहे, हे असं नेहमी करू नका. कधीतरी डेफिनेटली बजेटचं भान हे ठेवावं लागतं. आणि काही वेळेला मोस्ट ऑफ दी स्त्रियाच असं होतं की ज्या विचार न करता खरेदी करतात. पण असं बॅलन्सिंग ठेवा जरा गोष्टींचं आणि एकमेकांना पण ना प्रवृत्त करा की ही गोष्ट तुझ्यासाठी गरजेची आहे तर तू घे. आणि तसंच आपण बायकांनी पण ना पुरुषांना पण आपल्या आयुष्यात बाबा आहेत, भाऊ आहे, नवरा आहे, त्यांना पण काही ना काहीतरी घेऊन देणं जसं आपल्याला अपेक्षित असतं ना की त्यांनी आपल्याला काही ना काहीतरी द्यावं, कधी ना कधीतरी गिफ्ट म्हणून किंवा आपली गरज, आपला कम्फर्ट झोन ओळखून बाजारातून वस्तू घेऊन द्याव्यात. तसं आपण पण त्यांच्यासाठी करायला पाहिजे. कारण मला असं वाटतं मी जेव्हा माझ्या वैयक्तिक आयुष्यात संसारात ह्या गोष्टी करते तेव्हा एक तर त्या व्यक्तीला पण असं वाटत राहतं की नाही का आपला पण विचार ही करते, ही फक्त आपल्याकडून अपेक्षा करते असं नाही तर आपलाही विचार करते. ही एक गोष्ट त्या नातेसंबंधासाठी तर अगदी महत्त्वाची असते. हा एक छोटासा बंध किंवा ही एक भावना जी आहे ही आपोआपच तुमच्या नात्यामध्ये प्रेम, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि बऱ्याच काही गोष्टी, माया हे निर्माण करत असते. वेगळं तुम्हाला दाखवण्याची गरज नसते. आणि दुसरी एक गोष्ट अशी पण होते ना की असं नसतं ना की स्त्रियांनाच आपल्याला काही अशा गोष्टी असतात की ज्या हव्या असतात, पुरुषांनाही हव्या असतात. आणि बऱ्याचदा असं होतं ना की ते आपलं मन मारत असतात कारण की त्यांना खूप गोष्टी दिसत असतात, EMIs दिसत असतात, त्यांना आपल्या हौशी-मौशी दिसत असतात, मुलांचे फीज, मुलांच्या हौशी-मौशी दिसत असतात. खूप असतं काय जे समोर त्यांना दिसत असतं. आणि जसं आपण मन मारत असतो ना तसं ते देखील मन मारत असतात. फक्त कधी आपण ते बोलतो, बोलून दाखवतो किंवा वागण्यातून व्यक्त होतो आणि त्यांना ते जमतंच असं नाही. कारण आपल्याकडे जो काय असा सो कॉल्ड हे प्रकार आहे ना भारतीय संस्कृतीत की पुरुषांनी व्यक्त व्हायचं नाही भावनांमध्ये. ह्याच्यामुळे ते कुठेतरी दाबतात आणि मग ते कुठेतरी रागात, चिडचिडीत त्या गोष्टी त्यांच्याकडून व्यक्त होतात असं मला वाटतं. सो हे जे काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या गोष्टी मला हव्या होत्या माझ्यासाठी म्हणून. तर त्या ह्या निमित्ताने का शेअर करणार आहे तर तुम्ही देखील अशा काही वस्तू ह्या तुमच्या मनातल्या लिस्टमध्ये लिहिल्या असतील तर अधूनमधून नक्की एक बजेट थोडंसं बाजूला ठेवून घेत चला. त्यातली पहिली गोष्ट आहे, खूप छोटीशी गोष्ट आहे, हे कानातले. आय डोंट नो दिसत आहेत की नाही. असे वेगवेगळे पेस्टल कलरचे रंग आहेत त्याच्यामध्ये आणि थोडंसं असं एडी स्टोनचं काम आहे. आणि मला आवडतं कानातली, गळ्यातली घालायला, छोटी मोठी डिपेंड्स ऑन काय ऑकेजन आहे किंवा रोजचा एक दिवस आहे. तर असं छोटं बदलून मला घालायला डेफिनेटली आवडतं. त्यामुळे मी हे एक कानातलं परवा गेले होते तुळशी बागेत, तर तेव्हा स्वतःसाठी म्हणून घेतलेलं आहे. लहान गोष्टी असतात, पण ह्या लहान गोष्टी देखील कुठे ना कुठेतरी आपला आत्मविश्वास वाढवत असतात. आणि आज मार्केट इतकं सुंदर झालेलं आहे. मार्केटमध्ये तुम्हाला एखादी वस्तू अगदी कमीत कमी किमतीपासून जास्तीत जास्त किमतीला मिळते. म्हणजेच थोडक्यात काय, प्रत्येक आर्थिक स्तरातल्या ग्राहकाचा विचार करून कोणती ना कोणती तरी कंपनी वेगवेगळ्या वस्तू तयार करत असते. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही पण असा विचार करत चला स्वतःसाठी. म्हणून सारखं खरेद्या करा असं मी या गोष्टीचं समर्थन नाही करत आहे, पण अधूनमधून. आता जसं की मला दरवर्षी ना पावसाळ्यामध्ये हे असं एक असायला लागतं माझ्या मोबाईलसाठी. तर हे एक कव्हर, आता पाऊस सुरू झालेला आहे हळूहळू, तर म्हणून एक मोबाईल कव्हर घेतलेला आहे. जसं एक महिन्याभरापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की हळूहळू ना मला मेकअप पुन्हा एकदा शिकणं आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या आहेत, करावंसं वाटतं आहे. म्हणून मग एक ब्युटी ब्लेंडर मी घेतलेला आहे. अशा लहान गोष्टी घेतल्या आहेत. त्याच्यानंतर सध्या जसं मी म्हणलं की मी मॅक्सी किंवा गाऊन लवर झाली आहे, तर एक धम्म पिवळा असा सुंदर असा मँगो कलरचा, आणि तो सुद्धा ना असा छानपैकी स्लीवलेस, सुंदर असं त्याला इथे चेस्टवरती काम आहे आणि अशा छानपैकी खांद्यावरती पट्टे आहेत आणि स्लीवलेस आहेत, सुंदर. आणि तो पण नी लेंथचा. मला आवडतात, नी लेंथचे पण आवडतात कपडे आणि लॉंग पण आवडतात, दोन्ही आवडतात. तर असा छानपैकी एक गाऊन मी स्वतःसाठी मॅक्सी घेतलेली आहे. कारण आता जेव्हा घर शिफ्टिंग होईल तेव्हा कंटिन्युअसली इतकं काम चालतं ना, सतत काम चालतं.
आणि मग तेव्हा ना असं सुटसुटीत असायला आवडतं, कारण उकडत राहतं. किती पण तुम्ही फॅन लावा, काही करा, उकडत राहतं. त्यामुळे ते एक घेतलेलं आहे. हे एक मला छान सेप्टोवरती मिळालं, हर्बल केअर हेअर पावडर, ज्याच्यामध्ये आवळा आहे, रिठा आहे, शिककी आणि भृंगराज असं हे सगळं आहे, जे तुमचं हेअरफॉल रिड्यूस करतं, डॅन्ड्रफ कंट्रोल करतं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी म्हणलं की हे वापरून बघू. कारण मला ना सध्या आता काय झालंय की दुर्लक्ष केल्यामुळे काही ना काहीतरी केस गळतीचा तर त्रास बहुतांश सगळ्या जणींनाच होतोय आत्ता जगामध्ये, पण काही ना काहीतरी मला अधूनमधून बाकी पण तक्रारी केसांच्या जाणवत आहेत. तर म्हणलं लेट सी, हे आपण वापरून बघूयात. दह्यात किंवा मग नॉर्मल पाण्यामध्ये असं काहीतरी मिक्स करून लावून ह्याचा काही फायदा होतोय का बघूयात. मला नंतर केव्हा तरी 1 महिना 2 महिन्यांनी आठवण करा की मला ह्याच्यातून काही फरक पडला का, हे सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करीन. आता हे मला ह्या कंपनीचं मिळालं म्हणून, पण अदरवाईज ना आपल्याला आपल्या घराजवळ बरीच सारी आयुर्वेदिक औषधालय वगैरे असतात, तर तिथून पण गोष्टी मिळत असतात. एक 2 in 1 टूथपिक आहे, तर ते घेतलेलं आहे. झालंच तर जरा सध्या जे हायपर ॲसिडिटी झाली त्याच्यामुळे डोकं खूप दुखत होतं. मायग्रेन तर आहेच, म्हणजे होतच होतं आधनं कधीतरी. म्हणून म्हणलं जरा हा एक नवीन प्रकार जो आलेला आहे नवरत्न तेलचा, तर लेट सी, ट्राय करून बघूयात. त्यातलं ते छोटं घेतलं मी की त्याने काही फरक पडतो का. त्याच्यानंतर मी जसं म्हणलं काही ना काहीतरी तक्रारी चालू झाल्या. थोडंसं ना इथे या रूममध्ये हवा नॉर्मल कमी येते आणि उकडतं पण जास्त, त्याच्यामुळे मग घाम जास्त येऊन येऊन बहुतेक असं झालेलं आहे मला. आणि पित्तामुळे पण डॅन्ड्रफ होतो. दोन्ही गोष्टी असतात हां, मी तुम्हाला सांगते. म्हणजे खूप घाम येऊन पण आणि पित्तामुळे पण. तर म्हणून मी हे एक इंदुलेखाचं काय आहे, हे सिरम आहे डॅन्ड्रफ ट्रीटमेंटचं. ठीक आहे, तर हे एक घेऊन बघितलं. लेट सी ह्याच्यातून काय फायदा होतोय का मला सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करीन. त्यानंतर मी जसं म्हटलं छोटी छोटी गळ्यातली कानातली ह्या सगळ्या गोष्टींची मला आवड आहे. झेप्टोवरच मला ना अगदीच 99 रुपयामध्ये एक छोटंसं छान मिळालं मंगळसूत्र, आणि 2 पदरी आहे. तर म्हणलं चला आपण एक ट्राय करून बघूयात कसं काय आहे. आणि किंमत पण मला चांगली वाटली. तर ह्याला असं सर आहे मध्ये, पेंडंट किंवा वाट्या नाही आहेत. म्हटलं जरा वेगळं आहे थोडंसं, म्हणून ती एक घेऊन बघितलेलं आहे. आणि अजून काय काय आहे, जरा अधूनमधून डोळे आता सध्या दुखायला लागलेत माझे, त्यामुळे खूप सगळ्या कामांचा ताण येतोय. त्यामुळे ॲक्च्युली मी खरं तर आयटॉन ड्रॉप्स वापरते, की जे खूप पूर्वीच मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेले आहेत, पण सध्या मला ना नाही मिळत आहे आयटॉन ड्रॉप्स. त्यामुळे मग हे एक मी हिमालयाचं मागवलेलं आहे. आणि हे क्युटिकल रिमूव्हर आहे, तर हे पण एक मी घेतलेलं आहे, जे माझ्यासाठी गरजेचं होतं. तर अशा सगळ्या गोष्टी मी घेतल्यात. आणि हां, ह्या झेप्टोवरती ह्या बँगल्स पण मला खूप छान वाटल्या, आणि कॉस्ट पण काय जास्त नव्हती माझ्या मते, 200-300 रुपयामध्येच 4चा सेट मिळत होता. तर म्हणलं चला बघूयात. हे बघा, ही कंपनी आहे, हा ब्रँड आहे. आता ना मला वाटतं त्यांचं ना एरिया वाईज पण प्रॉडक्ट्स चेंज होतात, आणि शहरानुसार गावानुसार पण प्रॉडक्ट चेंज होतात, असं एक माझं ऑब्झर्वेशन आहे. कारण मी जेव्हा PCMCत राहत होते तेव्हा काही काही गोष्टींचे मी वेगळे प्रॉडक्ट्स बघायचे, आणि आता इथे PMCमध्ये काही काही वेगळे प्रॉडक्ट्स बघते. तर ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक अशी परत डबी आहे, आणि म्हणजे सेम प्रॉडक्ट तुम्हाला मिळेल नाही मिळेल, पण बघा म्हणजे आहा हा मस्त. गिवन कॉस्टला मला ह्या छान वाटल्या बांगड्या, आणि एकत्र घातल्या तर अशा सणावाराला पण सुंदर दिसतील. मध्ये मध्ये हिरव्या लाल आपल्याला आवडतात त्या बांगड्या. आणि सिंगल जर बघितलं ना तुम्ही, सिंगल युनिट है ना, सिंगल युनिट पण इतकं पातळ आणि गोड आहे ना, की आता जसं मी आज कुर्ती आणि पॅन्ट घातली, तर त्याच्यावरती पण मी जर हे एखादं सिंगल युनिट हातात घालीन तर छान वाटेल. हात रिकामा वाटण्यापेक्षा सुंदर. माझी आजी नेहमी ओरडते रिकामा हात दिसला तर मस्त वाटेल. कारण एका हातात घड्याळ असतं, तर एखादं किंवा अजून एखाद दुसरी 2 घातल्या तरी सुंदर दिसतील. मग जेव्हा तुम्ही थोडंसं एक कॅज्युअलमध्ये पण ट्रॅडिशनल लुककडे जाणारा काहीतरी आउटफिट घालत असाल तर मस्त वाटतंय ना, छान वाटतंय नाही का. तर मला हे आवडल्या मनापासून. तर आता मी आत्ता सध्या एकच ठेवते हातामध्ये, आणि बाकीच्या सगळ्या डबीमध्ये घालून ठेवून देते. आणि माझी ही एक सवय मला स्वतःलाच खूप आवडते, जी मला तुम्हाला रेकमेंड करायला आवडेल, की माझ्याकडे जी काही गळ्यातली कानातली असतात, जवळजवळ मी ती सगळी अशा त्याच्याबरोबर येणाऱ्या डब्या, किंवा नसतील तर मग थोड्याशा एक्स्ट्रा पैसे घालून विकत घेऊन वगैरे असं पाउचेस, डब्या, बॉक्सेस असं त्याच्यामध्ये ना ठेवते. कारण
त्याच्यामुळे ना अगदी कमीत कमी किमतीची पण वस्तू खूप वर्ष खूप छान राहते असं प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ठेवल्यामुळे. आपल्याकडे आईस्क्रीमचे डबे असतात, चॉकलेट्सचे डबे असतात, तर त्याच्यात पण काही हरकत नाही आहे, वेगळं नवीन विकत घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. तर त्याच्यात पण आपण ठेवू शकतो किंवा असे काही बॉक्सेस बघा आता वॉलेटचे वगैरे बॉक्सेस येतात किंवा काय, तर त्याच्यामध्ये पण आपण मस्तपैकी भरून ठेवू शकतो, जेणेकरून आपण त्यांचं शेल्फ लाईफ वाढवू शकतो. आणि जर अगदी माझ्याकडून कधी असं झालं की कंटाळा आलाय, झोप आली आहे किंवा काहीतरी घाई गडबड होतीये, एकामागे एक सतत मी नवीन नवीन वस्तू काढतेय आणि ठेवल्या जात नाहीत, तरी पण शेवटी मी एक 8-15 दिवसातून का होईना पण एक वेळ काढते, एक तासभर काढते आणि ते परत सगळं नीट थोडंसं मऊ कोरड्या फडक्यानी असं पुसून वगैरे त्याच्यावरची धूळ काढून पुन्हा एकदा सगळं असं नीट लावून ठेवते. आता जेव्हा माझं घर सगळं सेट होईल आणि जेव्हा मी माझी सगळी व्हॅनिटी सेट करीन, आता मी त्यासाठी एक अलॉटेड वेगळी छान स्पेस क्रिएट केलेली, तेव्हा तुमच्यासोबत ते सगळं नक्की शेअर करेन. आता हे जेव्हा घालीन 1-2 दिवसात तेव्हाही तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. ही जी पाकिटं असतात ही काही फार दिवस टिकत नाही. मग असंच कुठे ना कुठेतरी आपल्या घरात पण प्लास्टिकचे डबे असतात, ते स्वच्छ धुवायचे आणि नसतील तर मग विकत घ्यायचे आणि त्याच्यामध्ये छान स्टोअर करून ठेवायचं. तर चला, कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.